नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। ईश्वरावर श्रद्धा असणे म्हणजे तुमची स्वतःवर श्रद्धा असणे होय। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। महापालिकेला 136 कोटींचा निधी मिळणार आहे। या अंतर्गत स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले। रस्ते अनुदान शीर्षांतर्गत 36 कोटी व स्मार्ट सिटी अभियान राबवण्याकरता 100 कोटी असा 136 कोटींचा निधी मिळणार आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांचं पत्रही आहे। मात्र भाजप खोटं आश्वासन देतं असा आरोप आमदार रवी राणांनी केला। यावर स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी खुलासा केलाय। हा निधी मिळण्याबाबत खोडा घालण्यापेक्षा आमदारांनी जे भूमिपूजन केलंय ती कामं पूर्ण करून दाखवावी असा टोलाही स्थायी समिती सभापतींनी लगावलाय। माझं एक मत आहे की त्यांची जी बैठक झाली सचिवांसोबत जे तुम्ही म्हटला त्यांनी त्याचे मिनिट्स जाहीर करावे की सचिवांची त्यांची बैठक झाली आणि सचिवांनी त्यांनी असं म्हटलं की अशी कुठेच पैसे मंजूर झाले नाही असं त्यांनी मिनिट्स दाखवावे। जसं त्यांनी आमच्या बैठकीचे मिनिट्स दाखवले ना तसे त्यांच्या बैठकीचे त्यांनी मिनिट्स दाखवावे एक। आणि त्यांनी आमच्या बैठकीचे जे मिनिट्स दाखवले ते जर व्यवस्थित वाचले असते तर त्यांनी हा आरोप केला नसता। त्याच्यामध्ये अतिशय स्वयंस्पष्ट लिहिलेलं आहे की विषय क्रमांक 1 आणि विषय क्रमांक 2, विषय क्रमांक 1 हा 37 कोटी संदर्भात आहे आणि विषय क्रमांक 2 हा आउटस्कट एरियासाठी लागणारा 24 कोटी रुपयाच्या निधीच्या संदर्भातला आहे। त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की यापैकी कुठलाही एक देता येईल, दोनपैकी एक देता येईल। माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी एंडॉस करून आणलं की 37 कोटीवर ताबडतोब कार्यवाही करावी असं माननीय मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं पत्र माझ्या पत्रावरचा एंडॉस आहे। दुसरी गोष्ट 5 तारखेला जी आमची बैठक झाली त्या बैठकीनंतर यूडीकडून महानगरपालिकेला एक पत्र आलं त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 100 कोटीचा प्रस्ताव तुम्ही त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा आणि म्हणून 137 कोटी आणण्याची मी जबाबदारी घेतली आहे। जनतेला मी उत्तर देईन, पण हे 137 कोटी येऊ नये असा प्रयत्न जर कोणी करत असेल तर या ठिकाणच्या जनतेला माहिती आहे खरं कोण आहे खोटं कोण। माझी आमदार महोदयांना एकच विनंती आहे की मी 137 कोटीचे आव्हान स्वीकारलं आहे। आपण किती कोटी या अमरावती महानगरपालिकेसाठी आणणार आहे ते एकदा जाहीर करावं आणि दुसरं 137 कोटी येऊ नये असा प्रयत्न करू नये, ते यशस्वी होणार नाही। पण निदान महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या प्रभागातले जे भूमिपूजन केले ते आमदार धाने पाटलाच्या घरासमोरचा रस्ता, महादेव नगरच्या ओपन स्पेसमधले खड्डे खोदून ठेवले इमारतीसाठी ते, आणि तिसरं हरिओम कॉलनीतला काँक्रिटीकरणाचा रस्ता आजही जसाचा तसा खोदून ठेवला तसा आहे। तेवढं जरी केलं तरी अमरावतीकर जनतेला दिलासा मिळेल। 137 कोटी आणण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि मी जनतेला उत्तर देईल जर आणलं नाही तर। बॉडी बिल्डर पप्पू उर्फ नावेचा निर्घृण खून करण्यात आला। ईर्षेपोटी झालेल्या या अमानुष हत्याकांडाच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, त्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा अशी मागणी नावेची मित्रमंडळी, चाहते व अमरावतीकरांनी केली आहे। नावेच्या खुनाने त्याच्या चाहत्यात संतापाची लाट आहे। आपल्या मागणीचं निवेदन देण्यासाठी शेकडो चाहते जिल्हा कचेरीवर धडकले। बॉडी बिल्डर पप्पूच्या खुनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते तर जनमानसात संतापाची ही लाट आहे। पप्पूच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पप्पूचे चाहते, मित्रमंडळी व अमरावतीकर जनतेने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पप्पूचे शेकडो चाहते जिल्हा कचेरीवर जमा झाले। अमरावती शहरातील कायदे व्यवस्था बिघडली आहे। अवैध व्यवसाय सर्रास चालत आहेत। शहरात चायना चाकू व बंदूक जवळ बाळगल्या जात आहेत। गुन्हेगारांना पोलीस VIP ट्रीटमेंट देत आहेत। गुंडागर्दी संपवण्यात पोलीस हतबल आहेत असे आरोप करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं।
या खुनाचा तपास CID कडे सोपवावा, कारण नावेद इक्बाल हा अमरावतीचाच नाही तर महाराष्ट्राचा सुपुत्र होता. विदर्भश्री, महाराष्ट्रश्री, आझादश्री असे खिताब त्याने पटकावले होते. स्वतः कमाई करून बेताच्या परिस्थितीत पप्पूने गरुड झेप घेतली होती. सर्वांशीच मनमिळाऊपणे वागणारा पप्पू लोकप्रिय होता. त्याच्या लोकप्रियतेची निवेदन देण्यासाठी आलेल्या गर्दीवरून कल्पना येते. स्वतःच्या हिमतीवर लोकप्रियता कमावणाऱ्या पप्पूचा अवघ्या तिशीत अशा प्रकारे अंत सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे. तेव्हा त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शेकडोंच्या संख्येनं आलेल्या निवेदनकर्त्यांच्या हातात फलक होती. नावेदला न्याय द्यावा, नावेदच्या मारेकऱ्यांना फाशी द्या असं या फलकांवर लिहिलेलं होतं. प्रतिनिधींच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांना नावेद कसा होता व त्याची परिस्थिती काय याची इत्थंभूत माहिती देऊन आरोपींना सक्त शिक्षेची मागणी केली. याशिवाय आरोपी म्हणून पकडलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते हेही निवेदनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. उस टाइम पे मैं यहाँ पे नहीं था, लेकिन मैं पढ़ता रहता था. इंसिडेंट्स तो पता है मुझे, थोड़ा इन्फॉर्मेशन लेता हूँ. सीधा साधा बच्चा था, भोजिया से मार दी. बहुत अच्छा लेक्चर पता, मतलब कोई बात हुआ जिससे था नहीं किसी तरह और क्रिमिनल को रिकॉर्ड दिए एग्जाम देने वाला थोड़ा था. बेसिकली इसको 13 साल से मैंने तैयार करा हूँ. मेरे अंडर ट्रेनिंग में मैं रानी मेडिकल में कर्मचारी मेरे साथ में था. 13 साल से भाई के जैसा था और अपने काम से काम करता था. बॉडी बिल्डिंग, नमाज और गरीब घर का है, एक अपनी रोजी रोटी एक मेडिकल के जरिए चलाता है. उसका ऐसे दिन दहाड़े करते करना और ज़रा सी मामूली से रंजिश के ऊपर उसका खत्म करके उसको पूरा करियर दाव पे लगा दिया. पूरे घर वाले भी सब लोग सब उससे परेशान है. पूरा शहर सदमे में है कि ये कैसे क्या होगा. 4 साल की बच्ची को उन्होंने यतीम कर दिया. हम चाहते हैं कि उनको कड़ी से कड़ी सजा हो. हाँ, शादीशुदा है, 4 साल की बच्ची है उसकी. उसका परिवार वो खुद अपना चलाता था. मेडिकल का साइड बिजनेस था उसका, बॉडी बिल्डिंग उसका शौक था. और हिंद केसरी राज्यों के साथ आरोपी ऑल इंडिया के लिए चैंपियनशिप, विदर्भ केसरी, हिंद केसरी, कामगर श्री और जितने ही आगे अमरावती शहर के लेवल पे थे सारे अवार्ड उसने जीता था. अभी नेशनल लेवल सिलेक्शन था और BA ग्रेजुएशन करने के बाद में अभी वो MPSC की तैयारी कर रहा था. हमारा सब शहर वालों से इससे ये सभी आपसे निवेदन लेकर आए. उसके जो मतलब कातिल है उनको कड़ी से कड़ी सजा दी जाए और उसके जितने भी सहयोगी मित्र हैं उनको भी स्ट्रिक्टली एकदम वार्निंग दी जाए कि उनको सपोर्ट ना करें. VIP ट्रीटमेंट कपड़े प्रेस करके कपड़े पुलिस स्टेशन में जाते हैं वगैरह, मुझे नहीं मालूम प्रॉपर, लेकिन जनरली ये सब चर्चा है सर उधर. ठीक है, मैं कमिश्नर साहब से बात कर लेता हूँ. मैं मेरी परमिशन लेता हूँ और कमिश्नर साहब से जितनी जल्दी आप एक्शन लेंगे उतना अच्छा करेंगे. मैं खुद बात कर लेता हूँ. बॉडी बिल्डर पप्पूच्या हत्येप्रकरणी अटक असलेला आरोपी जिशान अहमद मोहम्मद फारूक यांनी नागपुरी गेट ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला. जिशानला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तेव्हा चौकशीसाठी रविवारी रात्री ठाणेदारांच्या कक्षात आणलं असता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, पश्चाताप व्यक्त केला. बॉडी बिल्डर पप्पूच्या खुनाप्रकरणी अटक असलेला आरोपी जिशान अहमद मोहम्मद फारूक याने रविवारी नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. पश्चाताप झाल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे. रविवारी रात्री 9:15 वाजता आरोपीला विचारपूस करण्यासाठी नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये निरीक्षकांच्या कक्षात आणण्यात आलं. चौकशी दरम्यान आरोपी जिशान रडायला लागला. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, माझ्यामुळे पप्पूचा जीव गेला, आता मला जगायचं नाही, खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतो आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची आई आजारी आहे आणि तिच्याजवळ कुणीच देखभालीसाठी नाही. दोन्ही भाऊ अटकेत असल्याने आई एकटी आहे असं पोलीस तपासामध्ये पुढे आलं आहे. 12 वर्षांच्या बालकावर 21 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. विलासनगर येथील 17 क्रमांकाच्या महापालिकेच्या शाळेतील पडक्या खोलीत युवकाने अत्याचार केला. फुटबॉल काढून मागण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला. या युवकाला अटक करण्यात आली आहे. 12 वर्षांच्या मुलावर विक्की राजेंद्र गडलिंग या 21 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केला. विक्की गडलिंग हा गुलाबबाबा नगरमध्ये राहतो. विलासनगर येथील महानगरपालिकेच्या 17 क्रमांकाच्या शाळेमध्ये फुटबॉल गेला आहे, तो मला काढून दे या बहाण्याने आरोपीने मुलाला शाळेच्या पडक्या खोलीत नेऊन अत्याचार केला. अशी तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 377 व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंबळा प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। सायन्स कोर मैदानातून हा मोर्चा निघाला। पुनर्वसनाचं काम त्वरित करून संपादित घरांचा 5 पट मोबदला मिळण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे। यावेळी प्रकल्पग्रस्तांनी प्रचंड नारेबाजीही केली। प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड रोष दिसून आला। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजा धामक येथील बेंबळा प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढला। या प्रकल्पासाठी शासनाने 90 एकर जमीन खरेदी केली आहे, परंतु 7 महिने झाले तरी एकही नागरी सुविधांचं काम व पुनर्वसनाचं काम सुरू झालं नाही। धामक हे गाव बेंबळा नदीच्या अत्यंत काठावर वसलेलं असून पुरापासून ग्रामस्थांच्या जीवाला धोका आहे। पाऊस आल्यास रात्री जागरण करून नागरिक अक्षरशः रात्र काढतात। संपादित झालेल्या घरांवरचे छत काढून नेले आहेत। ज्या घरांवरचे छत काढले तेथे नागरिक शौचाला जातात, तेथे गवत वाढले आहे। रात्री बेरात्री विषारी जनावर निघत आहेत। बेंबळा प्रकल्पाच्या बुडी क्षेत्राकरिता सन 2001 आणि 2002च्या संयुक्त मोजणीनुसार 218 घरं शासनाने संपादित केली होती। त्या घरांना सन 2007 मध्ये मोबदला मिळाला आणि त्यांना पुनर्वसन सुद्धा मिळाला आहे, परंतु पुनर्वसनचे काम अर्धवट असल्यामुळे ते लोक जाऊ शकले नाही। 2006 मध्ये 7 मध्ये मोबदला मिळाला आणि 2009 मध्ये भूखंड वाटप केला। संपूर्ण पैसे त्यांचे खर्च झाले। दुसरी गोष्ट आणि 2015 आणि 16च्या संयुक्त मोजणीनुसार जे आमचं गाव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 28/8/2015 रोजी 59% जे उरलेलं गाव होतं ते संपादित करण्याची घोषणा केली, परंतु अद्यापही धामक पुनर्वसनाचे काम सुरू झाले नाही। 90 एकर जमीन धामक पुनर्वसन करता घेतलेली आहे, परंतु काम सुरू झालेले नाही आणि आमचे घर जे आता संपादित होत आहे 370 घर 15-16च्या संयुक्त मोजणीनुसार GMR सुद्धा झालेला आहे। कलम 11ची अधिसूचना सुद्धा झालेली आहे। तो आमचा घरांचा आजच्या रेडी रेशनच्या 16-17च्या हिशोबाने आम्हाला 5 पट रक्कम देण्यात यावी घराची। आम्ही सरळ खरेदीमध्ये शासनाला आमची घरे देण्यास तयार आहोत आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला नोकरी जर नाही दिली तो आम्हाला 10 लाख रुपये देण्यात यावे उद्योगाकरिता आणि घरकुल करिता 3 लाख रुपये देण्यात यावे आणि घरबांधणी अनुदान जे आहे ते सुद्धा आम्हाला 50,000 रुपये देण्यात यावा। लाकूड फाटा नेण्याकरिता 50,000 रुपये देण्यात यावे। किती गावकरी आहे असे प्रकल्पग्रस्त? 380 प्रकल्पग्रस्त 500 लोकांसोबत जुने आणि नवीन। अशा साऱ्या परिस्थितीने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे। त्वरित पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सायन्स कोर मैदानातून धडक मोर्चा काढला। मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा अशी तंबी ग्रामस्थांनी दिली। पार्वतीनगर येथील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे। पार्वतीनगरामधून भातकुलीकडे जाणाऱ्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, मात्र रस्ता फक्त खोदून ठेवलाय। रस्ता खोदलेला त्यात पाऊस, त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। मनपा अधिकारी येथे आले। नागरिकांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेने अत्यंत रोष आहे। अधिकारी आले, नगरसेवक आले, मात्र उपयोग नाही आणि नगरसेवक आमचं ऐकत नाहीत असे आरोप रहिवाशांचे आहेत। हा काँक्रिटीकरण प्रोजेक्ट आहे, मात्र सध्या येथे मुरुम टाकणं सुरू आहे। पार्वतीनगरमधून भातकुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या दुरावस्थेने नागरिकांचे हाल आहेत, त्यामुळे त्यांच्यात प्रचंड रोष आहे। हा रहिवासी परिसर आहे। शाळा महाविद्यालयात जाणे येणे, शालेय वाहनांची ये जा असा वर्दळीचा रस्ता आहे। मात्र आता या रस्त्यावरून वाहन चालवणंच नाही तर पायी चालणंही मुश्किल झालं आहे। अनेक नागरिकांचे येथे अपघात घडले आहेत। या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 30 एप्रिल 2017ला भूमिपूजन करण्यात आलं। नामदार रणजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटित हा 1 कोटींच्या निधीतून होणारा काँक्रिटीकरण प्रकल्प आहे, पण सध्या यावर मुरुम टाकणं सुरू आहे। रस्त्याचं खोदकाम केल्याने चिखल, निसरडे, डबके असं स्वरूप रस्त्याला आलंय। पाऊस आल्याने आता यावर मुरुम टाकणं सुरू आहे, परंतु तेही काम कासवाच्या गतीने सुरू आहे असे आरोप नागरिकांचे आहेत। मी इथं जातो भाजी मार्केटला, तिकून येता येता मी गाडी घेऊन पडलो इथं, तर मला इथं हे लागला आहे आणि पायाला पण लागला आहे। काम चालू हो गया,
पहले रास्ता अच्छा था हमारा, हाँ अब चलना भी मुश्किल हो गया। सब काली मिट्टी ला के डाल रहे रोड पे और लोग गिर रहे। बोले बहुत बार गए हम, यहाँ पे भी नगर सेवक आ गए, लेकिन कोई कौन नगर सेवक आए थे? हाँ खरड़ भाई आए थे, सचिन रासने आ गए थे। हाँ क्या बोला उन्होंने? हाँ वो बोलते करते करते हो जाता। 2 महीने हो गए चालू हो गया। इथं 11 वर्ष झाले। 2006 मध्ये इथं मकान बांधलं मी, तेव्हापासून या रोडची परिस्थिती पाहून राहिलो। काही लोक पडले, शाळकरी मुलं जातात, कॉलेज आहे इथे, कोणीच येतात वालीदार नाही आहे। प्रत्येक नगरसेवक 4 नगरसेवक निवडून दिले आम्ही, कोणी बोलायला तयार नाही आहे। येतात 5 मिनिटात सहभाग करतात, सहमती दिली का निघून आले। आधी सकाळी येऊन गेले। तो आपला विटकरे नावाचा अतकरे ते आले होते। विटकरे दलाल तोही पडला सकाळी। शाळकरी मुलं पडले, एक बाई पुली तिचा दात पडला, एक डिलिव्हरची बाई। कशा रस्त्यात जायचं आम्ही? पाऊस येऊ द्या थोडा वेळ, इथं जाण्यासाठी का पायदळ नाही जाऊ शकत, तर गाडी काय चालणार आहे? अशी परिस्थिती आहे। 2 महिने झाले काम सुरू करून थर्डमान गतीनं काम चालू आहे। एकच पोलीस येते, एकच बीसीपी येते, 10 मिनिटं काम करते, बंद करून चालला जाते। बोललं तर बंद। सकाळी माझ्या मुलाला शाळेमध्ये नेता नाही येत रस्त्यामुळे। आणखी मी एकदा पडलेली होती, माझा पाय खूप सुजलेला होता। नगरसेवक येतात, मनपा अधिकारी येतात, परंतु रस्ता पूर्ण होत नाहीये। नगरसेवक आमची कैफियत ऐकत नाहीत, असेही आरोप नागरिकांनी केले आहेत। या परिसरात रस्ते नाहीत, नाल्याही नाही। नाल्यांचं बांधकाम झालं नसल्याने सांडपाणी रस्त्यावर खुल्या प्लॉटमध्ये साचून गटार झाले आहेत। पूर्णपणे रहिवासी असलेला हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडलाय। याबाबत नागरिकांनी सिटी न्यूज कडे कैफियत मांडली आहे। ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। सध्या सर्वत्र श्रावण महिन्याची धूम सुरू आहे। हिंदी भाषिकांचा श्रावण महिन्याचा 3रा सोमवार 24 जुलैला आला। या सोमवारला मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजजी चौहान यांनी आपल्या परिवारासोबत उज्जैन येथील 3ऱ्या सोमवारी श्री चंद्रमौलेश्वर, श्री शिवतांडव व श्री मनमहेश स्वरूप यांचे दर्शन घेतले। यावेळी पालखीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। नगर भ्रमण करून पालखी उज्जैन येथील पवित्र स्थान रामघाट येथे पोहोचली। त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी भगवान महाकाल यांचा जलाभिषेक करून देशासाठी मंगल कामना केली। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। राडगाव ते राष्ट्रीय महामार्ग 6चं रस्ते बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे। हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं असून मुरमाऐवजी चक्क मातीचा वापर करण्यात येतोय। या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं। राष्ट्रीय महामार्ग 6 ते दत्तवाडी अनसुया माता मंदिर येथील रस्त्यावर भेसळ काम केल्याविरुद्ध संजय मापले व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एबी शिरभाते यांना निवेदन दिलं। निवेदन देतेवेळी संजय मापले, एसपी गारोडे, मनोहर खंडारकर, राजेंद्र जायले, मीनाक्षी मॅडम, कृष्णराव लायबर आदी उपस्थित होते। या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट करण्यात येत आहे, शिवाय बांधकामालाही विलंब लागतोय। येथे मुरमाऐवजी चक्क चिकणमातीचा वापर होतो आहे। याबद्दलचा व्हिडिओ तेथील रहिवाशांनीही सिटी न्यूजला पाठवलेला आहे। याबाबत रस्त्याची पाहणी करून चौकशी करण्यात येईल असं उपअभियंता शिरभाते यांनी आश्वासन दिलंय।
जे आपल्याला निवेदन सादर केलेलं आहे आणि रस्त्याच्या कामामध्ये भेसळ झालेले आहे याबाबत निवेदन दिलं आहे. आपण याबद्दल काय चौकशी की काय घेतो? मी प्रत्यक्ष काम पाहणार आणि काम पाहून मग काय करायचं ते ठरवलं. नगर ते राहतगाव या रोडवर एक भरगच्च वस्ती आहे, ज्या वस्तीचं नाव दत्तविहार दत्तवाडी, आणि त्या ठिकाणी एक अमरावती जिल्ह्यातलं सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर आहे अनुसूया मातेचं. त्या भागामध्ये अंदाजे जवळपास 300 ते 400 लोकांची ती वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत आहेत आणि तिथल्या परिसरातील नागरिकांनी माननीय आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सतत संपर्कामध्ये राहून DPDCमधून 2 वर्षापूर्वी 3,40,00,000 रुपये मंजूर करून घेतले त्या भागाच्या विकासाकरता. परंतु गेल्या 2 वर्षापासून त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही. त्यामध्ये नाल्याचे बांधकाम असतील, पुलाचं बांधकाम असेल, रोडचं काम असेल, त्यानंतर त्या ठिकाणी लाईटचे काम असतील, परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि जे काम त्या ठिकाणी झालेलं आहे ते आजच्या तारखेमध्ये वाहून गेलेलं आहे. म्हणजे आज जर आपण असं पाहिलं की मग एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय असेल, त्यांनी असं म्हटलं या ठिकाणी 30 ते 40 लाखाचं काम झालं आहे, पण त्या ठिकाणी ते काम झालेलं दिसत नाही आणि त्याच्यामुळे झालेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारवाई केली गेली पाहिजे. या संदर्भामध्ये उपविभाग क्रमांक 1चे उपविभागीय अभियंता माननीय आशुतोषजी शिरभात यांना निवेदन दिलं. त्या ठिकाणी नव्याने ते या ठिकाणी रुजू झालेले आहे आणि त्यांना निवेदनातून आम्ही स्पष्ट सांगितलं की कपाचे साहेबांकडे ते काम आहे, पण गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणची कामाची स्थिती अतिशय मंद स्वरूपात आहे आणि म्हणून त्यांनी आता आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणची मी पाहणी करतो, मी स्वतः त्या साईडवर येतो, ते पूर्ण त्या ठिकाणी काम पाहतो आणि ते काम पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कुठल्या स्टेजवर काम आहे त्या कामाचं पाहणी करून ते काम त्या ठिकाणी खरं सुरू करतो. आज अशी परिस्थिती आहे की ज्या लोकांनी, माझं असं म्हणणं आहे, जे लोक डिस्कवरी पाहत नाही त्यांनी त्या एरियामध्ये यावं. प्रत्येकाच्या घरामध्ये घराच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी सापं खेळताना दिसतात आणि अतिशय त्या एवढे मोठे लोकवस्ती असताना, एवढा निधी त्या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी मंजूर केलेला असताना अशा पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचं जर काम असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे आणि त्या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय मिळू शकेल. या संदर्भामध्ये माननीय आता शिरभात साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं की आज आणि उद्या मी साईडवर होतो, ती साईड पाहतो आणि त्या ठिकाणी कामामध्ये काय कमतरता आहे, त्या ठिकाणी किती निधी मंजूर झाला आहे, कोणत्या कामावर निधी मंजूर झाला आहे, ते काम आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे या संदर्भातली भूमिका आशुतोष शिरभात साहेबांना आम्ही सांगितली. त्यांनी ती भूमिका सगळी समजावून घेतली आणि 1-2 दिवसामध्ये काम सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. पुन्हा या सार्वजनिक बांधकाम विभागासमोर त्या परिसराच्या नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी मोठं आंदोलन करेल, जेणेकरून त्या भागातलं काम अधिक तऱ्हेने मार्गी लागू शकेल. आणि हे सुद्धा आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे की गेल्या एवढ्या वर्ष निधी त्या ठिकाणी मंजूर होणे जर काम होत नसेल तर या कामामध्ये काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी या कामामध्ये निकृष्ट काम आहे, याची चौकशी झाली पाहिजे. याच्याकरता आधी माननीय साहेबांना भेटलेलं आहे, त्यांनी काम मार्गी लागण्याचं या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे. आम्ही त्या 2-4 दिवस त्यांची वाट पाहत आहे, त्यानंतर या ठिकाणी आम्ही आंदोलन उभं करू. धन्यवाद. मगरा रोहयो कर्मचारी कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. गेल्या 4 महिन्यांपासूनचं मानधन थकीत आहे ते देण्यात यावं, तसंच पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कर्मचारी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मगरा रोहयो योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांना मजुरी न मिळाल्यास अतिरिक्त प्रलंबित देयकाची तरतूद आहे. दरवर्षी त्यांच्या मजुरीमध्ये वाढ होत असते. अपघात झाल्यास सानुग्रह निधी मिळतो, पण या योजनेत अहोरात्र काम करत असलेले कंत्राटी कर्मचारी वेळेपेक्षा जास्त काम करतात. तरीही 4 ते 5 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही, तर 2 वर्षांपासून पुनर्नियुक्ती आदेश मिळालेला नाही. मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याकडे अधिकारी व शासन लक्ष देत नसल्याचा आरोप कृती समितीचा आहे. असे आहेत की आज इथं आपण सगळे आमचे जे कर्मचारी आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये ते सर्व इथं आलेले आहेत. 4 महिने झाले आज त्यांना पगार नाही आहे आणि कामाचं एवढं प्रेशर आहे की रोज त्यांना म्हणजे कामच्या वेळेपेक्षा जास्त काम आहे, तरी लोक काम करत आहेत. पद्धतशीरपणे सगळ्यांचं काम आहे, तरी पण काढण्याच्या धमक्या असतातच आम्हाला अधिकाऱ्यांकडून. शेवटी यांना पगार नसल्यानंतरही
त्यांना कोणी विचारत नाही कोणता अधिकारी की तुम्हाला पगार आहे नाही आहे मिळत आहे नाही मिळत आहे त्या गोष्टीचं काहीच नाही. फक्त कामं काय केलं हे रोजचं अपडेट असते, त्याच्यानंतर काहीच नसते. त्या CDOंच्या आतापर्यंत मला वाटते 2 वर्ष झाले त्यांचं आतापर्यंत ऑर्डर्स नाही आहेत. त्यांना काही लेखा आहेत, त्याच्यामधले काही ऑपरेटर आहेत, त्याच्या ऑपरेटरना आपण हे केलेलं आहे म्हणजे त्यांचं निवेदन दिलेलं आहे. तरीही एवढं निवेदन दिलं असतानाही सुद्धा त्यांना आतापर्यंत मानधन वाढलं नाही आहे. मानधनाचं सोडा पण प्रत्येकाला कोणालाही ऑर्डर परत मिळत नाही लवकर. ते पण आमचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यात म्हणजे आमचं आता 4 महिने झालेले आहेत, पगार नसल्यामुळे आता लोक हतबल झालेले आहेत. आमच्याकडे पैसा नाही आहे आणि अत्यंत कमी मानधन, फक्त 7 ते 8 हजार 6 हजार या कमी मानधनावर आम्ही आता तिथं काम करत असतानाही लोक आणि बाकीचे लोक आहेत आमचे जे PTO असतील किंवा APO आहेत हे 14,000 असेल, पण मानधन आहे ह्या इतर योजनेपेक्षा अतिशय कमी असतानाही सुद्धा यांना हे काम करत आहे. दिवस रात्र तिथं बिलकुल 10 म्हणजे 11 वाजतात कधी 10 वाजतात तरी काही नसतं, लोड नसते त्यांना टायमाचा की काय बंधन आहे तुम्हाला, काहीच नाही आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने आपल्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. पोलीस पाटलांच्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. पोलीस पाटील सामाजिक भान राखून राष्ट्रीय कार्याची जाण ठेवून काम करतात, मात्र शासनाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने केला आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने आपल्या मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. पोलीस पाटील यांना दरमहा 10,000 रुपये मानधन मिळावं, पोलीस पाटील पदास अनुकंपा कायदा लागू करण्यात यावा, पोलीस पाटील पदाची वयोमर्यादा 60 वरून 70 वर्षांपर्यंत करावी, निवृत्ती वेतन लागू करावं, पुरस्कार अट शिथिल करावी, पोलीस पाटलांची दाखल्यांची रक्कम मिळावी, पदाचे नूतनीकरण बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आलं. अनेक वर्षापासून पोलीस पाटलांना कमी मानधन मिळत असल्यामुळं ते 10,000 रुपये व्हावं आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे, पोलीस पाटलांचं मानधन हे 4-4 महिने पेंडिंग राहतं. पोलीस पाटील हा महसूल आणि गृहराज्य दोन्ही विभागाचं काम 24 तास करतो, परंतु हे मानधन गृह विभागामार्फत मिळतं, ते लेट होतं व ते मागणी महसूल विभागामार्फत ते मानधन व्हावं अशी एक प्रमुख मागणी आहे. त्यामध्ये अनेक इतर मागण्या आपण निवेदनामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या या लाक्षणिक उपोषणाची वार्ता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री आणि अर्थमंत्री यांना पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती केलेली आहे. अमरावती जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित आहेत. अनेक खेड्यापाड्यावरचे धारणी, परतवाडा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, भातकुली अनेक तालुक्याचे पाटील मंडळी सगळे इथं महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. 2006 साली या असोसिएशनने जेव्हा मागणी संघटनेची केली होती तेव्हा 800 रुपयावरून फक्त 3,000 रुपये मानधन वाढ करण्यात आली. आज 2011 पासून 2017 6 वर्ष झाले महाराष्ट्र शासनाने पोलीस पाटलांचा 1 रुपयासुद्धा वाढवला नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला समस्त महाराष्ट्रातील पोलीस पाटील बंधू भगिनींच्या वतीने अशी विनंती करण्यात येते की त्यांनी सन्माननीय मानधन जो पोलीस पाटील 24 तास काम करतो त्याचं कमीत कमी 10,000 रुपये करावं आणि जे सेवानिवृत्त पोलीस पाटील आहेत त्यांना पेन्शनसुद्धा जाहीर करावं. जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाकरता थेट मुलाखती मंगळवारी घेण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी 500 इच्छुकांनी नोंदणी केली. 95 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. जिल्हा परिषद आरोग्य अभियानांतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे. कंत्राटी पदाकरता थेट मुलाखती घेण्यात येत आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया सोमवारी पूर्ण करण्यात आली. मंगळवारपासून मुलाखती घेण्यात येत आहेत. जवळपास 500 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. इरविन चौकातील प्रशिक्षण केंद्रामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. ANM, वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माता, कन्सल्टंट मेडिसिन, वैद्यकीय अधिकारी पुरुष व महिला, पुनर्वसन कर्मचारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, दंत आरोग्यक, दंत सहाय्यक, हॉस्पिटल अटेंडंट, सॅनिटरी अटेंडंट अशा विविध पदांसाठी या मुलाखती होत आहेत.
जेवटनगरमधील महापालिकेची शाळा सेमी इंग्लिश करण्यात आली असून डिजिटल वर्गखोल्यांचं लोकार्पण सोमवारी करण्यात आलं। महापालिकेच्या शाळेतही सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे। जेवटनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेत डिजिटल सेमी इंग्लिश वर्गखोल्यांचं लोकार्पण करण्यात आलं। 5 वर्गखोल्यांमध्ये ई लर्निंग करण्यात आलं आहे। या वर्गखोल्यांचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। या ई लर्निंग बाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवून मनपायुक्त व नगरसेवकांना माहिती दिली। Heat and energy for your good. I use heat and energy for your good. And without I, plants do not mix their own. Who am I? Who am I? Who gave that? Yes. It is a moon. No, it's wrong. Moon is not its own light. On the full moon day. What is meant by full moon day? On the full moon day, moonlight spray on the earth, but it's not. महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्लिश नव्याने सुरुवात करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। मंडित करा या श्वेत पद्माड्या पहा। पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना आता सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण घेता येणार आहे। महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सोय झाली आहे। या कार्यक्रमाला मनपायुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, शिक्षण विषय समिती सभापती चेतन गावंडे, नगरसेवक सुनील काळे, विजय वानखडे, सुमती ढोके यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्यामध्ये एक काम करूया ना की आता आपण किती वर्ग आहेत? 9वी पर्यंत तर 1 ते 9 पर्यंतचे जे काही कोर्सेस आपल्याकडे ऑलरेडी डिझाईन झालेले त्याचे ऑलरेडी सीडीज आणि सॉफ्टवेअर आहेत बाजारामध्ये, आपण ते का नाही घेत? ते घेऊन आपण त्याचा वापर इतर शाळेमध्ये करू, ऑफिशियल कॉपीज घेऊन त्याच्या अमरावती महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी गणेश कुत्तरमारे यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मनपा कर्मचारी संघाने काम बंद आंदोलन केलं। कुत्तरमारेंवरील आरोप मागे घेण्यात यावे अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली, निवेदन दिलं। मनपा अधिकारी गणेश कुत्तरमारेंना मारहाण प्रकरणी निषेधार्थ मनपा कर्मचारी संघाने मनपा आयुक्तांना निवेदन दिलं व यानंतर काम बंद आंदोलन केलं। कुत्तरमारेंवरील आरोप मागे घेण्यात यावे यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। 1 तासानंतर कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कोतवाल यांच्याशी आमदार रवी राणांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला। मनपा अतिक्रमण अधिकाऱ्यावर केलेली तक्रार मागे घेण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे। दिनांक 23/7/2017 रोजी जी घटना झालेली आहे, राणा यांच्या समर्थनावर जे नागरिकांसोबत झालेलं आहे त्याच्यावर ज्या कलमा लावलेल्या आहे त्या कलमाच्याबद्दल आता चर्चा झाली। आम्ही अगोदर पहिले पत्र दिलं, आम्ही आंदोलन करणार मध्यम नसून, परंतु आता असा संदेश आला रवी राणाचं आमचं डायरेक्ट माझं भ्रमणध्वनीवर बोलणं झालं। त्यामुळे बा मी माझे गुन्हे मागं घेतो, माझी तक्रार मी मागं घेतो आहे, त्याचा मी तुम्हाला आश्वासन देतो माझी गुन्हा म्हणजे बा ते तक्रार आहे मी मागं घेतो आणि मी त्याच्यापुढे सहकार्य करेल असं मी त्यांना आम्हाला आश्वासित केलं। त्यांच्या म्हटल्याप्रमाणे आम्ही हा आंदोलन आता तूर्त स्थगित करतो। अगर हे ज्या कलमा जिथं जे तक्रार नोंद झाली की मागं घेतली की नाही त्याची शहानिशा केल्याशिवाय त्यानंतर अगर त्याने मागं घेतलं तर आमची आंदोलन नोटीस दिलीच आहे, आम्ही केव्हाही कोणत्याही क्षणी आंदोलन करू शकतो। या काम बंद आंदोलनात काही कर्मचारी सहभागी झाले तर काही कर्मचाऱ्यांना माहीत नसल्याने ते कार्यालयात काम करत होते। जर तक्रार मागे घेतली नाही तर पुन्हा काम बंद आंदोलन करण्यात येईल असं कोतवाल यांनी सांगितलं आहे।
मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांचं निलंबन करण्याची मागणी स्वाभिमान हॉकर्स युनियननं केली आहे। कुत्तरमारे यांनी युवा स्वाभिमानचं हमालपुरा झोनमधील अतिक्रमणातील कार्यालय तोडलं होतं, त्याची खुन्नस म्हणून ही कारवाईची मागणी असल्याचं बोललं जात आहे। स्वाभिमान हॉकर्स युनियनने अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। कुत्तरमारे हॉकर्स व्यावसायिकांवर अन्याय करतात आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले। काल जे कुत्तरमारे साहेबांनी जे घाणेरडा जो प्रकार केलेला आहे, जे महिलाला अश्लील शिवीगाळ केला आणि असाच प्रकार ते आमच्या हॉकर्स व्यावसायिकांसोबत दररोज करतात। ते पुरुष महिला बघत नाही, वृद्ध बघत नाही, त्यांना बिलकुल खालच्या भाषेत ते शिवीगाळी करतात। यांची तक्रार आम्ही वारंवार आयुक्त साहेबांना केलेली आहे, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही। याचाच धडा काल त्यांना भेटलेला आहे। अगर यानंतर देखील कुत्तरमारे साहेबांनी असंच केलं तर याच्यापेक्षा मोठा धडा मी त्यांना शिकवू। व आज जे आम्ही इथं जो मोर्चा घेऊन आलेलो आहोत, तर आयुक्त साहेबांना हे अतिक्रमण प्रमुख कुत्तरमारे यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी आमची हॉकर्स युनियनची आहे। अगर कुत्तरमारे साहेबांचं निलंबन हे तात्काळ झालं नाही तर स्वाभिमान हॉकर्स युनियन मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडेल आणि याची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची राहील। आणि तसेच जे अमरावती शहरामध्ये जे अतिक्रमण विरुद्ध जे हॉकर्स कारवाई चालू आहे, अतिक्रमणची ते तात्काळ बंद करावी। इतवारा बाजार, अहमदी विलय येथील हॉकर्स व्यावसायिकांना न्याय देऊन त्यांना पट्टे मारून देऊन त्यांचा व्यवसाय करू द्यावा, हे आज आम्ही मागणी ठेवणार। गणेश कुत्तरमारे यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, त्यांना मारहाण करण्यात आली, ही सारी खुन्नस असल्याचं बोललं जात आहे। कुत्तरमारे यांनी हमालपुरा झोनच्या हद्दीतील युवा स्वाभिमानचं अतिक्रमणातील कार्यालय पाडलं तेव्हापासून हा वाद सुरू आहे। रविवारी कुत्तरमारेंना झालेली मारहाण, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, हे अतिक्रमणातील कार्यालय हटवल्याची खुन्नस काढली जाते असं बोललं जात आहे। अमरावती व अमरावती शहराच्या परिसराला ऐतिहासिक वारसा आहे। काही इतिहास ज्ञात आहे तर काही अज्ञात आहे। काळाच्या पडद्याआड गडप होतोय। राजा मानसिंग यांची समाधी अचलपूरमध्ये आहे। राजस्थान सरकार येथे दिवाबत्तीचा खर्च करते। याविषयीचा सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत। उसी अहमदनगर अभियान के दौरान 1614 में इलिचपुर, ये महाराष्ट्र में है, आज के टाइम में इसको अचलपुर कहा जाता है। महाराष्ट्र का जो अमरावती डिस्ट्रिक्ट है उसका स्थान है ये इलिचपुर। नमस्कार मित्रों, आइए आज आपका एक ऐसे व्यक्तिमत्व से परिचय कराते हैं जिन्हें इतिहास के बारे में काफी गहरी रुचि है और जानकारी है, जिन्होंने अपने जीवन का अमूल्य समय इतिहास की खोज में लगाया हुआ। अमरावती के रहने वाले इस व्यक्तिमत्व के पास ऐसी ऐसी जानकारियां हैं जो शायद ही कहीं उपलब्ध हो। ये सारी जानकारियां एकत्रित करने में इन्होंने काफी समय उसके पीछे लगाया है। उनकी लगन, उनकी उम्र, ये सब देखते हुए ऐसा लगता है कि ऐसा व्यक्तिमत्व हमारे बीच में है और हमें उसकी जानकारी ही नहीं। तो आइए उनसे मिलते हैं, उनसे बातचीत करते हैं, उनके दिल के करीब से चलते हैं कि क्या क्या जानकारी उनके पास में है। नमस्कार श्रीमान। नमस्ते जी। आपका शुभ नाम? ज्ञानेश्वर अंबादास दमाए। मेरी उम्र अभी 65। मैं पेशे से टीचर था ITI में। तो हमारा 5 लोगों का ग्रुप है। अच्छा। जिसमें विटिंग गोले, लाड़, हाँ, कुमार पटेल, रसोई रुड़कर, ऐसे 4-5 लोग हैं। एक डॉक्टर खोले नाम के आदमी है। अच्छा। जो रोड में रहते। अच्छा। हम 4-5 लोग घूमते थे। हाँ। तो घूमने में पता चला। अच्छा। वो क्या हो गया, घूमते घूमते पता लगा। अचलपुर गया मैं, अचलपुर में जाने के बाद पता लगा कि यहाँ मानसिंह की समाधि है। 6 महीने तक मैं घूमा, कुछ मिला नहीं, वो कहाँ पे पता नहीं। बाद में वो समाधि मिली, ईदगाह के बाजू में है, वो मंडल शाह के पास वो समाधि मिली। और वहाँ समाधि मिलने के बाद फिर हम लोगों ने उसकी खोज की। राजा मानसिंह को महाराजा मानसिंह बोलते थे। ये कछवा राजपूत थे और ये अकबर के नवरत्न दरबार में एक प्रमुख आदमी थे। और राजा मानसिंह को भेजा सैन्य लेके, और वो अचलपुर में वापस जाते टाइम में अचलपुर में गुजर गए। वहाँ उनका ओटा बनाया हुआ है। ओटा भी समाधि बनाई हुई है। तो वो ओटा भी 300 साल बाद बना।
1900 में ओटा बनाया गया? 1900 ओटा, ब्रिटिश काल में ओटा बनाया। अच्छा, तो वो ओटा किसने बनाया? वो सवाई मानसिंह ने बनाया। सवाई मानसिंह ये ब्रिटिश मिलिट्री में थे। अच्छा, उन्होंने ओटा बनाया है। हाँ। वो ओटा आज भी है, उस पे पट्टी लगी हुई है संगमरमर की। अच्छा, क्या पार्टी लगी है उसके ऊपर? उसके ऊपर लिखा हुआ सिनेट ऑफ। सिनेट में जो आदमी मरता है उसके बारे में अंग्रेजी लोगों ने वोटा बनाते हैं, जहाँ मृत्यु होता है सिमेट्री, हाँ। वहाँ वोटा बनता है, तो वो वोटा का नाम सिनेट ऑफ बोलते हैं उसको। अच्छा, उस पर लिखा हुआ सिनेट ऑफ। हाँ। और राजा महाराजा मानसिंह लिखा है उसके ऊपर। अच्छा, और उसकी रखरखाव करने के लिए वहाँ एक चौधरी नाम का आदमी है। अच्छा, तो वो उसकी देखभाल करता है। वहाँ दिया वगैरह, वहाँ शंकर जी का एक मंदिर बना है ऊपर छोटा सा। हाँ हाँ, मूर्ति है शंकर जी की, पिंड है, और वहाँ वो उसकी दिया जला रहा है। वो दिए के लिए राजस्थान गवर्नमेंट उसको 1400 रुपए कुछ हर महीने देती है। अच्छा, राजस्थान गवर्नमेंट देती है, पगार देती है उसको। अच्छा, रख रखाव के लिए जी। और उसके भरोसे वो खेत में वो पड़ा हुआ है, किसी को पता नहीं, कुछ एक साइड में बिल्कुल पड़ा हुआ है। अच्छा, ऐसा है क्या? ये उनके वंशज यहाँ नहीं है, वो सब लोग लंदन रहते हैं। अच्छा, सब विदेश चले गए। अच्छा, वो कभी आते हैं क्या यहाँ? वो आते हैं, पता नहीं कुछ। अच्छा, वो आते हैं या उस समाधि पर? तो राजस्थान गवर्नमेंट के लोग आते हैं। अच्छा, वो अमरावती में आते हैं, रुकते हैं। हाँ। और उनसे कुछ बातचीत वगैरह इनकी होती है चौधरी की। अच्छा, इनका घर है वहाँ अचलपुर में। हाँ हाँ, एक साइड में उनका घर है, वहाँ मंदिर भी है। अच्छा, वहाँ वो रहते, उनके यहाँ भी मैं गया था। तो दर्शकों, आदरणीय दमाहे साहब से हमने इतिहास की वो बातें जानी जिसके बारे में बहुत कम लोगों को मालूम है, बहुत कम लोगों को जानकारी है, और शायद नहीं भी है, ऐसा कहो तो चलेगा। आने वाले एपिसोड में इसी तरह की जानकारी हम आदरणीय दमाहे साहब से लेते रहेंगे। तब तक के लिए हमें आज्ञा दीजिए। नमस्कार। किरण नगर नंबर 2 येथे दूध डेअरी असून पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ तेथे तयार केले जातात, त्यामुळे परिसरात दुर्गंध आहे। व्यावसायिक हे पदार्थ रस्त्यावरच टाकत असल्याने नागरिक दुर्गंधाने हैराण झाले आहेत। या संदर्भात नागरिकांनी सिटी न्यूज कडे तक्रार केली आहे। यापूर्वी नागरिकांनी रहिवाशांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे। किरण नगर नंबर 2 येथील दूध डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थाचं उत्पादन होतं। येथे हा कारखानाच आहे। कारखान्यातील घाण, सडलेले दुधाचे पदार्थ हा व्यावसायिक रस्त्यावरच टाकतो, त्यामुळे परिसरात दुर्गंधाचं साम्राज्य आहे। याविषयी रहिवाशांनी सिटी न्यूज कडे तक्रार केली। या संदर्भात सिटी न्यूज प्रतिनिधींनी अन्न व औषध विभागाचे वाणे यांना विचारणा केली असता कारखाना भरवस्तीत असू शकतो का याबद्दल पाहावं लागेल असं उत्तर त्यांनी दिलं। ही डेअरी आहे, इथे गेल्या 6 ते 7-8 महिन्यापासून इथे हा कारखाना चालू आहे, पण आयुक्ताकडे तक्रार करूनही अजूनपर्यंत त्याच्यावर काहीच ॲक्शन नाही घेण्यात आलेली आहे। आणि इथे जे आहे पाईपलाईन टाकलेली ही अनधिकृत असल्यामुळे याच्यावर कारवाई करण्यात यावी असं आयुक्तांना निवेदन पण दिलं, पण त्यावर अजून काही सध्या कारवाई करण्यातच आलेली नाही। हा कारखाना कोणाचा आहे? गिरीश खरड यांचा कारखाना आहे। किती महिन्यापासून आहे? हा आहे 8 महिन्यापासून। 8 महिन्यापासून इथेच आहे की याच्यापूर्वी त्यांच्या घरीच होता, घरीच बनवायचे ते। आता त्यांनी जागा घेऊन इथे 8 महिन्याआधी कारखाना टाकला। तर याला काही सर्व्हिस गल्ली वगैरे नाही का? या प्लॉटला सर्व्हिस गल्लीच नाही आहे। आणि यांची ही जे कन्हैया दूध डेअरी आहे ही दस्तूरनगरमध्ये आहे आणि त्यांचा पूर्ण माल इथं बनवत आहे किरण नगरमध्ये, आणि आम्हाला त्रास होत आहे। येण्या जाणाऱ्याच्या गाड्या उभ्या राहते आणि पूर्ण माल इथंच बनवत आहे आणि गटर लाईनमध्ये इथे पाईप टाकलेला आहे। कैलास राणा, शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा, मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मजकोड तारी असं शिवस्तवन गात शिवभक्त मंदिरांमध्ये नतमस्तक झाले आहेत। श्रावण महिन्याची सुरुवात मराठी पंचांगानुसार 24 जुलैपासून झाली आहे। पहिला दिवस श्रावण सोमवार आलाय। श्रावण सोमवारी भाविकांनी दर्शनाला गर्दी केली। मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 24 जुलैपासून झाली आहे। श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आल्याने या श्रावणात 5 सोमवार आले आहेत। श्रावण सोमवारी भाविकांनी महादेवाच्या दर्शनाला गर्दी केली। महादेवावर संततधार धरली जाते आहे। ओम नमः शिवायचा गजर मंदिरांमधून सुरू आहे। अहम निर्विकल्पो निराकार रूपो, निर्विकल्प निराकार अशा श्री शिवाच्या आराधनेचं हे पर्व भक्तिभावाने साजरं होत आहे। बिल्वपत्र, पांढरे फुलं महादेवाला अर्पण करण्यात येत आहेत।
भाजी बाजार येथील श्री सोमेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनाला गर्दी केली। मंदिराचा गाभारा दिव्यांनी उजळून निघाला तर शिवलिंग बिल्वदलांनी झाकून गेलंय। खरकाडीपुरा येथील शुक्लेश्वर मंदिरात भाविकांनी बिल्वपत्रांनी शिवाची पूजा बांधली आहे। श्री सतीधाम मंदिरामध्ये शिवाच्या अभिषेकाला पूजेला भाविकांनी गर्दी केली। बिल्वपत्रांनी शिवलिंग झाकले। शंभू है जग के रखवाले, होलिका हार पहनने वाले, शंभू है जग के रखवाले, सकल चराचर उग जग नाचे, उंगली पर विषधर की आरती करो की, आरती करो हरि हर की करो, नटवर की बोल शंकर की, आरती कर की। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।